तबला चिल्ला या अनोख्या परंपरेचं हे 10वं वर्ष. या परंपरेला सातत्याने साथ दिली ती SWS फायनान्शियल कंपनी आणि अल्पारंभ फाउंडेशन यांनी. या 10व्या पुष्पाच्या निमित्ताने अधिकारी कुटुंबाचं मनोगत. 1995 मध्ये मी आर्थिक सेवा क्षेत्रात काम चालू केलं आणि आर्थिक सेवा क्षेत्रात काम चालू करताना सर्वप्रथम नाव येतं LICचं. तर LICचं जी टॅगलाईन होती योगक्षेम महामेळ, तर ती माझ्या डोक्यात एकदम फिट बसली होती आणि म्हणून मला असं वाटायचं की माझ्या कंपनीच्या नावामध्ये असं काहीतरी पाहिजे. म्हणून आमचे जे एक क्लायंट होते डॉक्टर केसकर आणि डॉक्टर बाळकृष्ण शुक्ल, तर ह्या दोघांनी मिळून मला सजेस्ट केलं की भगवद्गीतेमध्ये अशी एक लाईन आहे, अल्पारंभात क्षेम करा. तर म्हणजे तू सुरुवात करतोय लहान लोकांचं अल्प म्हणजे स्मॉल सेविंगनी सुरू करतोय, तर अल्पारंभात क्षेम करा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अल्प आरंभ केला तर त्याच्यात कल्याणच होतं, असं याचा अर्थ होता. तर 2005 मध्ये काय झालं, अविनाश तायडे जे आहेत ते माझे चांगले मित्र आहेत आणि ते क्लायंट पण आहेत. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की लोकांना कनेक्ट करण्यासाठी काय करता येईल. तर म्हणून आम्ही एक रामाच्या गाण्यांवर एक कार्यक्रम ठेवला होता. विवेक रंगा म्हणून त्यांना बोलवलं होतं. हरियाणाचे अविनाशचेच मित्र आहेत. तर तो कार्यक्रम कालिदासला खूप मोठ्या प्रमाणावर झाला, हाऊसफुल झाला आणि तेव्हापासनं माझ्या डोक्यात बसलं होतं की काहीतरी कल्चरल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. पण त्याच्यात सातत्य नव्हतं, कारण हा कार्यक्रम 2005ला झाला. मग 13-14 मध्ये अविनाश तायडे आणि नितीन वारे आले आणि ते म्हणाले की तू नक्की सपोर्ट करणार का कल्चरल कार्यक्रमाला. तर म्हटलं हो नक्की करणार. अविनाशनी खिशातनं 100 रुपये काढले, मलाच दिले 100 रुपये आणि म्हणे की तुझी कमिटमेंट आहे, हे 100 रुपये ठेव, पुढची कमिटमेंट तुला पाळायची आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि तशी ती सुरुवात झाली आणि ती सातत्याने मेंटेन झाली. तर डॉक्टर अविनाश तायडे आणि नितीन वारे ह्या दोघांची भूमिका पण तितकीच महत्त्वाची आहे की त्यांनी एक शब्द टाकला की तुला जर खरंच काही करायचं असेल तर शास्त्रीय संगीत जे आहे की आपली जी भारतीय शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी, त्याला काहीतरी तू सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याला आम्ही होकार दिला आणि गेली 10 वर्ष सातत्याने आम्ही हे करतोय. सगळ्यात पहिले अल्पारंभाविषयी बोलायच्या अगोदर मला थोडं SWSचं बॅकग्राऊंड द्यायला लागेल, कारण की त्याची सुरुवात तिथूनच झाली. सो आम्ही मागच्या 31 वर्षापासून SWS फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम करतो आहे. आणि हे काम करत असताना आम्ही फायनान्शियल लिटरसीचे खूप सारे इनिशिएटिव्स करत होतो. सो काही अवेअरनेस प्रोग्रॅम्स असतील किंवा लिटरसी इव्हेंट्स असतील, हे आम्ही रेग्युलरली करत होतो. हे करत असताना आम्हाला असं रिअलाईज झालं की हा जो इव्हेंट आम्ही करतोय हा SWSला अनुसरून नसून एक फाउंडेशन वेगळं एस्टॅब्लिश झालं पाहिजे, ज्याच्यात फक्त आणि फक्त फायनान्शियल लिटरसी आणि एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हे कार्यक्रम करतोय हे पण त्याच्यात सिद्ध होतं. आणि त्याच्यानंतर त्याचा जो स्कोप आहे तो स्कोप आपल्याला वाढवता पण येतो. त्याच्यानंतर त्याला परत डिस्कशन्स जेव्हा होत गेले तेव्हा परत एकदा त्याच्यात कल्चरलचा पण अँगल ॲड झाला की हळूहळू तबल्याचे कार्यक्रम असतील किंवा गायनाचे कार्यक्रम असतील, तर मग ते कसं वाढवता येईल किंवा मग जे बडिंग आर्टिस्ट आहेत त्यांना आपल्याला काही प्लॅटफॉर्म देता येईल का. म्हणून मग त्याच्यामध्ये कल्चरलचा पण अँगल त्याच्यामध्ये आला. मग ह्यामध्ये अविनाश तायडे सर आहेत, नितीन वारे सर आहेत, नितीन पवार सर आहेत, हे सगळेजण आमच्याबरोबर रेग्युलरली टचमध्ये होतेच. आणि मग त्यामुळे मग आम्ही असं डिसाईड केलं की अल्पारंभ फॉर्म करताना मग फक्त फायनान्शियल लिटरसी हा एक अँगल न घेता आपण ह्याला एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन म्हणून एस्टॅब्लिश करू. आणि ह्याच्यामुळे काय होईल की फक्त SWSवरची डिपेंडन्सी राहणार नाही. समजा आम्ही फक्त फायनान्शियल लिटरसी केलं असतं तर मग त्या केसमध्ये SWS जसं सांगेल तसं ते कार्यक्रम झाले असते. सो त्या अँगलने आपण 2 एरियाजवरती फोकस करतोय अल्पारंभामध्ये, एक तर एज्युकेशनल आणि दुसरं कल्चरल. सो जसं आपण सुरुवातीला डिस्कस करत होतो की एज्युकेशनल साईडला
आम्ही फक्त फायनान्शियल लिटरसीवर फोकस न करता बाकीच्या गोष्टींवरती पण फोकस करायला पाहिजे. सो मग त्या अँगलने आम्ही माई लेले स्कूल जे आहे, जी कर्णबधीर मुलांसाठी स्कूल आहे, सो त्यांना पण आम्ही सपोर्ट करतो. त्यांना आम्ही मशीन्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून मुलांना शिकण्यासाठी थोडं बेटर एक्सपोजर पण मिळेल आणि त्यांच्याकडे टूल्स अवेलेबल असतील, कारण की त्यांना फंडिंगची गरज असते रेग्युलरली. त्याच्यानंतर घरकुल म्हणून एक संस्था आहे जी मेंटली चॅलेंज मुलींसाठी आहे. सो तिथे पण ॲक्च्युली घरकुल संस्था जी आहे ती त्यांना रोजगार तयार करून देते, बिकॉज त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटी काहीतरी असेल तर ते एंगेज राहतील, बिकॉज ते ॲक्टिव्हिटीला लिमिटेशन्स येऊन जातात नाही म्हटलं तरी. सो त्यांना पण आम्ही रेग्युलरली सपोर्ट करतो आहे. हा पण आमचा एज्युकेशनल साईडलाच तो इनिशिएटिव्ह येऊन जातो. त्याच्यानंतर नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आहे, त्यांच्याकडे पण म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटीज असणारे पण मुलं आहेत आणि एस्पेशली ब्लाइंड त्याला ॲड झालं तर मग ते सगळे नॅबच्या शाळेत शिकत आहेत. सो त्यांना पण आम्ही रेग्युलरली सपोर्ट करत असतो. सो फ्रॉम एज्युकेशनल इनिशिएटिव्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे आम्ही ऑलरेडी SWS थ्रू करतच होतो, पण मग आता बिकॉज अल्पारंबा इज अ सेपरेट फाउंडेशन, सो आम्ही मग त्या अल्पारंबा फाउंडेशन थ्रू पण आम्ही हे सगळे इनिशिएटिव्ज रन करतो, बिकॉज हे सगळे एज्युकेशनशी लिंक्ड आहेत.